परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ सामाजिक एकता मंच आमगावतर्फे तहसीलदार यांना दिलं निवेदन। संविधान प्रकृती तोडफोड प्रकरणामध्ये निघालेल्या जनआक्रोश मोर्चातील आंदोलक स्मृती शेष सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाला असून ही फक्त आणि फक्त हत्याच आहे आणि त्यास जबाबदार पोलिसांवर हत्याचा गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबन करून अटक करण्यात यावं आणि स्मृती शेष सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराला तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी। तसंच सदरील संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबना करणाऱ्या माथेफिरूवर कारवाई न करता या घटनेचा निषेध करणाऱ्या अनेक आंबेडकरी तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, ते गुन्हे मागे घेण्यात यावे। सदरील माथेफिरूवर तात्काळ सदरील घटनेला दोषी असल्यानं ग्राह्य धरून कायदेशीर कारवाई करून मुख्य सूत्रधार यांना देशद्रोहाची कारवाई करण्यात यावी। तात्काळ कारवाई न झाल्यास सामाजिक एकता मंच आमगावच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल। या प्रकारचं निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांच्या नावे देण्यात आलं। हे निवेदन सामाजिक एकता मंच आमगावचे मुख्य संयोजक योगेश रामटेके यांच्या नेतृत्वात देण्यात आलं। आज तुम्ही मोर्चा काढलेला आहे आणि निवेदन पण दिलेलं आहे, कशाबद्दल आहे? परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जी संविधानाची प्रतिकृती होती त्याच्या काही जातीवादी मनुवादी वृत्तीच्या लोकांनी त्याचा अपमान केला आहे। त्या प्रित्यर्थ तिथे परभणी इथे त्या निषेध व्यक्त करण्यासाठी एक समस्त आंबेडकरी समाजामार्फत एक निषेध मोर्चा व बंद पाडण्यात आला होता। त्याला काही चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांनी गालबोट लावले व त्याचा परिणाम की तिथल्या आंबेडकरी समाजाला भोगावा लागला। त्यांनी तिथल्या पोलीस प्रशासनाने बळजबरीने दलित वस्त्यामध्ये बौद्ध समाजा वस्त्यामध्ये जाऊन बळजबरीने एक विशेष मोहीम राबवून त्यांना जबरदस्त मारहाण करून त्यांना तिथून पोलीस कोठडीत टाकण्यात आला व 200-300 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले व तिथे त्यातच एक जो होता सोमनाथ सूर्यवंशी याच्या पोलिसाच्या मारहाणामुळे त्या पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला। ह्या ज्या घटना आहेत त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे सर्वत्र मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यासाठी माननीय तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देण्यासाठी आम्ही एकत्रित झालेलो आहोत। आज तुम्ही तहसील कार्यालयाला निवेदन कशाबद्दल दिलेले आहे? वारंवार या देशामध्ये काही मनुवादी विचारधारेचे लोक संविधानाचा अपमान करतात आणि त्यांना वेळा आहे असं शासन म्हणजे दर्शविते। तर हा एक प्रकारच्या शासनाचा सुद्धा कुठेतरी कटकारस्थान आहे असे आमच्या लक्षात येत आहे। याच शृंखलेमध्ये गेलेल्या 10 डिसेंबरला परभणी जिल्ह्यामध्ये परभणी या शहरात दुपारच्या सुमारास एक इसम आणि त्याला पाठिंबा देणारे काही लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आले आणि त्या पुतळ्याजवळ संविधानाची एक प्रतिकृती काचेच्या आवरणामध्ये बनवण्यात आली होती आणि तो व्यक्ती त्या ठिकाणी येऊन काचेच्या आवरणाला फोडला आणि त्या संविधानाची प्रतिकृती याला विद्रूप केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सुद्धा त्याने विद्रूप करण्याचा प्रयत्न केला। या घटनेच्या निषेधार्थ परभणी शहरामध्ये सकल समाज बांधवांच्या वतीने आणि सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य असा मोर्चा काढण्यात आला होता। त्या मोर्चामध्ये एक सोमनाथ सूर्यवंशी नावाचा इसम हा सुद्धा जो LLB करत आहे, LLBचं शिक्षण घेणारा हा विद्यार्थी त्या ठिकाणी सहभागी झाला होता आणि त्या घटनेचा निषेध करण्यासाठी तो सुद्धा तिथे उपस्थित होता। जेव्हा त्या घटनेला विद्रूपीकरण आलं, काही समाजकंटकांनी त्याला विद्रूप करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये अनेक लोकांचे नुकसान झाले। याचा सुद्धा आम्ही प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।